नमस्कार मंडळी, सार्थक बुरके व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि माझा हा आजचा पोशाख बघून तुम्हाला थोडंसं वेगळं वाटलं असेल की आज नेमकं काय आहे। तर आज खूप स्पेशल दिवस आहे आणि आपण आलो आहोत कोकणामध्ये शिमग्यासाठी आलो आहे आणि देव आपल्या भेटीला घरी येणार आहे आज। तर त्याची एक्साइटमेंट थोडी वेगळीच आहे आणि आपण पालखी येणार आपल्या घरी। खूप उत्साहाचं वातावरण आहे आता शिमग्यामध्ये। कोकणकरी सगळे शिमग्याला इकडे आलेले आहेत गावाला आणि आज सकाळी आमच्या घरी पालखी येणार आहे। म्हणजे आता आम्ही पालखी आणण्यासाठी जो चव्हाटा आहे, होळीचा जो मांड असतो तिथे आपली पालखी असते बसलेली, तिथून आता आपल्या घरी येणार। आधी आमच्या घरी एक समोर घर आहे तिथे जाणार पालखी, त्याच्यानंतर मग आमच्याकडे येणार आणि मग पूर्ण अशी वाडी जी आहे सोनारवाडी कुंभारवाडी वगैरे जो ठरलेला दिवस आहे तो पूर्णपणे आज पालखी सगळ्यांच्या घरी जाणार। तर खूप उत्सवाचं आज वातावरण आहे। तर निघूया आपण पालखी आणायला आणि पूर्ण सोहळा कसा पार पडतो ते तुम्ही नक्की पुढे व्हिडिओमध्ये बघा। तर चला पालखी आणायला आपण निघूया। आता आम्ही होळीच्या मांडावरती आलो आहे पालखीच्या। आता इथून आम्ही पालखी घेऊन निघालो। आता थोडंसं मानकरी येऊन गेले, तर मानकऱ्यांच्या ह्याने आता आम्ही पालखी उचलून निघणार आहोत आपण घरी। तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण। शिमगा हा सण कोकणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि असं म्हटलं जातं की शिमग्यामध्ये देव साक्षात आपल्या घरी आपल्याला भेटण्यासाठी येतो। त्यामुळे खूप जोशात आणि जल्लोषात हा सण साजरा केला जातो। देव रवळनाथ आणि आदिष्टी देवी या दोन्ही पालख्यांचं आगमन आता आपल्या घरी झालेलं आहे। आता पुढे त्याची पूजा वगैरे करणं, त्यांच्या ओट्या वगैरे भरणं हा कार्यक्रम आता पुढे आपला करायचा आहे। तो कसा पार पडतो हा तुम्ही पाहत राहा।
सर्वप्रथम घरातली सगळी मंडळी देवाच्या पाया पडून आणि त्याची पूजा करून घेतात. शिमगोत्सवाची सुरुवात कशी केली जाते, देवाला रूपं लावणे, तो कार्यक्रम तो कसा केला जातो हे तुम्हाला पुढील भागामध्ये नक्की पाहायला मिळेल. वाटूळ हे राजापूर तालुक्यामधील गाव आणि ह्या गावामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये शिमगा हा सण साजरा केला जातो. या उत्साहामध्ये संपूर्ण गाव हा सामील झालेला असतो. वाटूळ गावची ग्रामदैवता देवी आदिष्टी माता आणि श्रीदेव रवळनाथ या 2 पालख्यांना सर्वांच्या पाया पडून झाल्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात येतो. एका पालखीमध्ये देवी आदिष्टी मातेसोबत देवी जाकादेवी आणि दुसऱ्या पालखीमध्ये रवळनाथासोबत विठ्ठला देवी आणि पावणा देवी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या ओट्या भरून झाल्या की मानकऱ्यांच्या हस्ते देवाचरणी सगळ्यांचं गाराणं घातलं जातं आणि सगळ्यांना आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते. हा सोहळा पार पडल्यानंतर पालखी दुसऱ्या घरी जाण्यासाठी निघण्यास सुरुवात होते. पालखी निघाल्यानंतर आता थोडा वेळ आपण पालखी नाचवणार आहोत आणि पालखी नाचवून झाल्यानंतर पालखी पुढील घरामध्ये जाण्यासाठी निघेल.
तर हा पालखी सोहळा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.